मधाबद्दलच्या या 3 गोष्टी ज्या तुम्हाला नक्की माहीत असल्याच पाहिजे त्या आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. खोकला झाल्यावरती मध घेऊ का असं आम्हाला आमचे रुग्ण नेहमी विचारतात. पण मी त्यांना सांगतो की तुम्हाला जर का ड्राय कफ असेल म्हणजे कोरडा खोकला असेल तर तुम्ही मध घेऊ नका. याचं कारण काय आहे तर मध हा वृक्ष म्हणजे ड्राय आहे, शरीरामध्ये वृक्षता ड्रायनेस वाढवणारा आहे. त्याच्यामुळे जर का जेव्हा तुम्हाला कोरडा खोकला झालेला असेल, ड्राय कफ असेल, तेव्हा जर का तुम्ही मध घेतलात किंवा मधासोबत एखादं चूर्णाचं चाटण घेतलं तर तो ड्राय कफ वाढू शकतो. पण त्याच ऐवजी जर का तुम्हाला वेट कफ म्हणजे खोकल्यातून कफ बाहेर पडणारा जो खोकला असतो तो जर का झालेला असेल तर त्यावेळेला मध नक्कीच उपयोगी आहे. त्याच्यामुळे जेव्हा वेट कफ असेल तेव्हा प्रोडक्टिव्ह कफ असेल तर त्यावेळेला तुम्ही मधाचं सेवन करायला पाहिजे खोकल्यामध्ये. पण जेव्हा तुमचा कफ ड्राय कफ असेल किंवा कोरडा खोकला असेल तेव्हा तुम्ही मध घेऊ नका. मधासंबंधी सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध नियमित घेणारी अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांसाठी गरम पाणी आणि मध नक्की कसा घ्यायचा याचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे की आयुर्वेदामध्ये त्यांनी गरम पाणी आणि मध सांगितलेलं असलं तरी ते नक्की कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे गरम पाणी आणि मध कसं घ्यायचं ज्याने वजन कमी होईल हे तुम्हाला नक्की कळेल. गरम पाणी आणि मध हा एक जसा विषय आहे तसा अनेक लोक गरम पदार्थांबरोबर सुद्धा मध खातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅनकेक्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केक असतील, ते गरम गरम असताना त्याच्यावर मध घालून तो खाल्ला जातो. किंवा काही पदार्थांमध्ये त्याची चव वाढवण्यासाठी, त्याचं न्यूट्रिशन वाढवण्यासाठी म्हणून गरम गरम पदार्थात मध घालतात. पण आयुर्वेदात असं सांगितलं आहे की गरम पदार्थांबरोबर जर का मध मिश्र केला तर तो विषवत लक्षणं दाखवतो. म्हणजे काय लगेच तुम्ही खाऊन मरणार नाही, पण त्याचे दुष्परिणाम होतात शरीरावर जे अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे कोणत्याही गरम पदार्थांबरोबर कधीच मध घालून खायचं नाही. तो पदार्थ रूम टेम्परेचरला येऊ दे, त्यानंतर तुम्ही त्यात मध घाला आणि मग तुम्ही तो खाऊ शकता. आता मॅडमनी सुरुवातीला जे सांगितलं की गरम पाण्याबरोबर मध कसा घ्यायचा आहे त्या व्हिडिओची लिंक मी वाटल्यास खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय लिंकमध्ये देतो. तिथेही जर का तुम्हाला मिळाली नाही तर आमच्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप क्रमांक दिसतो त्याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती ती लिंक पाठवू शकतो. मधासंदर्भातली जी तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मध हा उष्ण आहे, म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढवणारा आहे. बरेच जण आम्हाला विचारतात की डॉक्टर मध हा आम्ही दररोज 1 चमचा सकाळी उठल्यावरती रिकाम्यापोटी घेऊ का. तर मी त्यांना सांगतो की तुमची प्रकृती पित्ताची आहे का, तुम्हाला पित्ताचे आजार किंवा कोणते रोग होतात का. पित्ताचे आजार म्हणजे ॲसिडिटी, तोंड येणं म्हणजे माउथ अल्सर्स होणं, पाईल्स म्हणजेच मूळव्याध होणं, किंवा लघवीच्या बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे ज्याला लघवीची जळजळ म्हणतात अशा गोष्टी होणं, किंवा स्त्रियांमध्ये पिरियड्सच्या दरम्यान हेवी ब्लिडिंग होणं. अशा जे काही आजार आहेत किंवा सिम्पटम्स आहेत किंवा ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, पित्तामुळे डोकं दुखणं, अशा व्यक्तींनी मध रेग्युलर सेवन केला नाही पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे सीझन वाईज ज्याला ऑक्टोबर हीट असते किंवा उन्हाळ्याचा सीझन असतो एप्रिल मे जून, ज्याला वातावरणामध्ये उष्णता खूप जास्ती असते, अशा वेळेला सुद्धा मधाचं सेवन नाही करायचं आहे. सो ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, ज्यांना पित्ताचे वारंवार आजार होत आहेत आणि सीझन कधी कधी उष्ण आहे, वातावरण गरम आहे, अशा वेळेला मधाचं रेग्युलरली सेवन करू नये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा सांगा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.